नाही नाही नाही, यांच्या राज्यात काहीच सुरळीत होणार नाही, चिटिंगच होणार. एवढंच सांगतो, बाटेंगे तो पिटेंगे. त्याने डोक्याचा ताप माझ्या डोक्यावर टाकला, मी बाहेर काढलं प्रेमाने. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत आहेत. सर, आज ज्या पद्धतीचे सकाळपासून जे काही प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर तुम्ही विनोद तावडे यांना सोडलं आहे, काय एकंदरीत तुम्ही आत्ता सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? हितेंद्र ठाकूरांनी त्यांना जाऊ दिलं आहे. अहो, माणुसकी नावाची वस्तू असते, म्हणजे या लेवलला जातील हे लोक. राष्ट्रीय सरचिटणीस ही मला अपेक्षा नव्हती. स्वतः पैसे वाटप तिकडे 19 लाख का काय पकडले गेले हॉटेलमध्ये. बाकीचे वाटले, मला यांच्याच नेत्याने सांगितलं का 5 कोटी घेऊन येत आहेत वाटायला. पकडले गेले. एवढंच सांगतो, बाटेंगे तो पिटेंगे. मी म्हटलं की यांच्याच नेत्याने सांगितलंय. कोणत्या नेत्याने? म्हणजे काय वरिष्ठ आहे की इथल्या आहेत, महाराष्ट्र पातळीवरचे आहेत की राष्ट्रीय पातळीवरचे? अहो, पैसे आणतात ते खालच्या लोकांना माहीत असेल का? वरच्याच लोकांना माहीत असते ना. वरिष्ठ पातळीवरून तुम्हाला माहिती देण्यात आली? हो. ज्या पद्धतीने विनोद तावडेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अशा पद्धतीचं काही नाही, जे काय होतं मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो असं ते सांगतायत. आणि त्यानंतर मात्र ते प्रतिक्रिया कोणतीच देत नाही आहेत. 19 लाख पकडले ते कसले मग? आता हे सगळे वाटायला, जमा करायला, घ्यायला आल्यात तोंड लपवून बसलेले. हे कशा करता बसल्यात असे तोंड लपवून? हे बघा. दुसरीकडे आता निवडणूक आयोगाने आहे ती कारवाई करत FIR दाखल देखील मिळते. तुम्ही या कारवाईशी तुम्ही काय समाधानी आहात की या सगळ्या कारवाईशी? अजिबात इलेक्शन कमिशन आणि पोलीसवाले काय करणार नाही. सगळे दबावाखाली आहेत. उलट माझ्याकडे मदत मागितली, यांना जरा सेफ बाहेर काढा. मी पण माणुसकीच्या दृष्टीने काढलं. कोणी तुमच्याकडे मदत मागितली? निवडणूक अधिकाऱ्यांनी की प्रशासन, निवडणूक अधिकारी, सगळ्यांनीच. त्याने डोक्याचा ताप माझ्या डोक्यावर टाकला, मी बाहेर काढलं प्रेमाने. पोलीस अधिकाऱ्यांना कोणी सांगितलं तुम्हाला काय? त्यांचं त्यांना विचारावं. तुम्ही बोला ना पोलिसांची. धन्यवाद. फ्लाइंग स्क्वॉड तिथे आलेलं आहे निवडणूक आयोगाचं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सगळं घटना झाली आहे तिकडून ते शांततेत सर्व काही करण्याचा प्रयत्न करतात असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं. 19 लाख मिळाल्यात फ्लाइंग स्क्वॉडला. तुम्ही माहिती घ्या. मग वाटले गेले इतर त्या पैशाचं काय ते बघा. एवढंच बोलतो, दुसरं काय बोलू? उद्या मतदान आहे, सर्व काही सुरळीत होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही नाही, यांच्या राज्यात काहीच सुरळीत होणार नाही, चिटिंगच होणार. दुसरीकडे मवियाकडून नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. जी घटना घडली त्यावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांच्या बॅगा तपासत आहेत, मात्र अशा पद्धतीने हे पैसे घेऊन येतात, त्यांना कोणीच तपासत नाहीत असं ते म्हणत आहेत. यांना कोण टपटणार हो? पोलिसांच्याच गाड्यात पैसे आणतात. ते पोलिसांच्याच गाड्यांमध्ये पैसे, ATMच्या व्हॅनमध्ये पैसे. 11 कोटी तर ते पकडले गेल्यात. काय बोलायचं? हे होते हितेंद्र ठाकूर. ज्या पद्धतीने आज जे काही पैसे सापडलेत याची माहिती खरं तर भाजपच्याच नेत्यांकडून आम्हाला मिळाली असं देखील त्यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये काही मतमतांतर आहेत का? विनोद तावडे आणि कोणती वेगळी टीम आहे का? हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आत्ता जरी हा गुन्हा दाखल झाला असला तरी मात्र या अशा पद्धतीची रक्कम जर सापडत असेल तर निवडणूक आयोगाचे अधिकारी, पोलीस प्रशासन काय करत आहे? आणि ज्या पद्धतीने विनोद तावडे हे हॉटेलमधून निघालेत तर त्या हॉटेलमधून निघण्यासाठी मदत मागितली आहे असं देखील म्हणतायत. पोलीस प्रशासनावर देखील दबाव होता की विनोद तावडे यांना हॉटेलमधून बाहेर काढा असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह गिरीश कांबळे, साम TV, विरार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.